श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे। जर चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, पण त्याच्यामध्ये भेटलेला उपदेश किंवा त्याच्यामध्ये असलेला संदेश हा खूप महत्त्वाचा असणार आहे। आपण जर पूर्वी बघितलं तर गावी मोठाली घरं असतात, त्याच्यासमोर मोठे असं अंगण असतं आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची ही वृक्ष असतात, रोप असतात, वेल असते। आणि मुंबईच्या जगामध्ये आपण बघितलं तर आपली घरंही छोटीच असतात आणि आपल्याकडे तेवढी पुरेशी जागाही नसते की आपण ती वृक्ष आपल्या घरी राहू शकतो। पण असे काही रोप आहे ते आपल्या घरी 100% असले पाहिजेत, आपल्या अंगणामध्ये आपल्या दारामध्ये 100% असले पाहिजेत। तर त्यातलंच एक रोप म्हणजे कोणतं, तर ते आहे गोकर्णाच्या फुलांचं रोप। जसं तुळशीचं रोप आपल्या घरी असणं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने गोकर्णाचं रोपही आपल्या घरात असलंच पाहिजे। तर गोकर्णाचं फूल हे कसं असतं, एक तर त्याचे दोन प्रकार असतात। एक तर ते व्हाईट म्हणजे सफेद रंगाचं असतं, श्वेत रंगाचं असतं, आणि एक जांभळा आणि ब्लू त्याला व्हाईट कलरची शेड असते। खूप छान असं सुंदर असं ते फूल आहे। गायीचे जे कर्ण असतात ना, कान असतात, त्या आकाराचे असतात ते, म्हणून त्यांना गोकर्ण म्हणतात। गोकर्ण हे कुणाला प्रिय आहे? गोकर्णाचं फूल हे आपल्या महादेवाला प्रिय आहे, विष्णूंना प्रिय आहे, माता लक्ष्मीला प्रिय आहे। त्याचबरोबर शनिदेवालाही आपण गोकर्णाचं फूल अर्पण करू शकतो। जर तुमच्या पाठी शनी लागला असेल, शनी किंवा पिढा असेल, तर प्रत्येक शनिवारी न विसरता गोकर्णाचं फूल शनिदेवाला अर्पण करा, त्याचा प्रकोप कमी होईल आणि शनिदेव प्रसन्न होतील। त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाला, भोळ्या शंकराला हे गोकर्णाचं फूल अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंनाही गोकर्णाचं फूल खूप प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। म्हणून गोकर्णाचं फूल जर तुमच्याकडे आहे, रोप जर तुमच्याकडे आहे, तर भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीलाही ते अर्पण करायला विसरू नका। ज्यावेळेस भगवान विष्णूला आपण गोकर्णाचं फूल अर्पण करतो त्यावेळेस ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायला मात्र विसरायचं नाही। त्याचप्रमाणे गुरुवारी तुम्ही हे गोकर्णाचं फूल आपल्या स्वामी समर्थ भगवानांनाही अर्पण करू शकता। हे छोटंसं फूल आहे, पण त्याचा प्रभाव खूप मोठा असतो। आता हे रोप तुम्ही कुठे लावायचं आहे? आपल्या घरातील उत्तर आणि ईशान्य दिशा, आपल्या अंगणामध्ये जी उत्तर आणि ईशान्य दिशा असेल, गॅलरीमध्ये असेल, त्या ठिकाणी हे गोकर्णाचं रोप तुम्हाला 100% लावायचं आहे। जर तुम्ही दरवाजाच्या बाजूला लावताय तर दरवाजाची उजवी बाजू जी असते ना आपल्या घराच्या, त्या ठिकाणी हे रोप लावा। हे रोप ज्यावेळेस आपल्या अंगणात असतं त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। ज्यावेळेस हे फूल बहरतं, रोप बहरतं, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्येही पैसा बहरतो, माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी सुरुवात होते। आणि हे रोप तुम्हाला कधी आणायचं आहे? तर हे रोप तुम्हाला गुरुवारी आणि शुक्रवारी, जर तुमच्या घरी हे रोप नसेल तर मार्केटमधून, बाजारामधून किंवा नर्सरी ज्या असतात झाडांच्या, त्या ठिकाणी घेऊन या। गुरुवारी आणि शुक्रवारी हे दोन योग्य आणि शुभ दिवस आहेत। हे रोप तुम्ही आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, अंगणासमोर, दारासमोर त्याला लावू शकता। ह्याची फुलं खूप महत्त्वाची आहेत। आणि एक तुम्हाला बेनिफिट सांगते, हेल्थ बेनिफिट असा आहे की गोकर्णाची ब्ल्यू टी मार्केटमध्ये तुम्ही गुगलवर टाका, ब्ल्यू टीची प्राईस काय आहे, 5 ते 7 हजार रुपये किलो किंवा समथिंग काहीतरी त्याची प्राईस असेल। तर हे गोकर्णाचं फूल जेव्हा आपण परमेश्वराला, महादेवाला पुन्हा नाही अर्पण करून दुसऱ्या दिवशी ते गटरीमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी फेकून न देता जर पाण्यामध्ये डीप करून ठेवलं उकळत्या पाण्यामध्ये, तर ते सुद्धा तुम्ही घेऊन ब्लू टी म्हणून त्याचा आनंद घेऊ शकता आणि ते तुमच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आणि बेनिफिट आहे। तर ह्या गोकर्णाच्या फुलामध्ये खूप साऱ्या अशा पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ज्यानेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। तर जर तुमच्याकडे गोकर्णाचं रोप नसेल तर आजच गोकर्णाचं रोप घेऊन या आणि 100% आपल्या दारात लावा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव।